नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? आय होप सगळे मजेत असणार आहे. तर तुम्हाला माहिती आहे की आपण काही नवीन नवीन गोष्टीवरती व्हिडिओ घेऊन येत असतो. जसे की तुम्हाला आता समजलंच असेल आपल्या थंबनेलवरून की आपण आज कोणत्या विषयावरती बोलणार आहोत. हॅशटॅगबद्दल आपण बोलणार आहोत. की बघा मंडळी, जसे की 95% लोकांना माहितीच नसतं की हॅशटॅग असतो तो. ठीक आहे, म्हणजे शॉर्ट्स बनवणारे जे लोक असतात त्यांना हे माहितीच नसते की हॅशटॅग वापरतात ते, आणि मग त्यांचे जे शॉर्ट आहे ते व्हायरल व्हायला मदत होत नाही, आणि मग ते व्हिडिओ बनवतात, अपलोड करून टाकतात, आणि मग आपला जो यूट्यूब आहे, यूट्यूबच्या अल्गोरिदममध्ये ते फसले जातात. आणि फसले गेल्यामुळे त्यांना व्हायरल होत नाही, व्ह्यूज होत नाही, आणि योग्य ऑडियन्सपर्यंत त्यांचा व्हिडिओ पोचला जात नाही. म्हणजेच काय की हॅशटॅगबद्दल आज आपण बोलणार आहोत की हॅशटॅग म्हणजे वापरले पाहिजेत, कसे वापरले पाहिजेत, कुठे वापरले पाहिजे, कोणत्या कॅटेगरीतल्या क्रिएटर्सने कसे वापरले पाहिजे, ह्या सगळ्याबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. ठीक आहे, हॅशटॅग कसा वापरायचा, कुठे वापरला जातो, त्या सगळ्या गोष्टींबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. तर चला, जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरू करूया. आणि व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, कोणीही स्किप करायचा नाही आहे, अदरवाईज तुम्हाला समजणार नाही. आणि आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला, आपण आपल्या व्हिडिओला सुरू करूया. ठीक आहे, तर जर शॉर्ट्स क्रिएटर असाल तुम्ही, जर ठीक आहे, तर असा तर तुम्हाला हॅशटॅगबद्दल माहिती असणं गरजेचंच आहे. जसं आपण व्हिडिओ बनवतो तो हॅशटॅग आहे, हे सगळ्या क्रिएटर्सला ऑलमोस्ट माहिती असतं, पण काही जण नवीन असतात त्यांना माहिती नसतं. आता पहिली गोष्ट म्हणजे, सगळ्यात पहिली गोष्ट येते ती म्हणजे माझ्या दृष्टीने की जेवढे आपण कमीत कमी हॅशटॅग वापरणार तेवढा आपल्या व्हिडिओला पॉवर जास्त असते. म्हणजे सोप्या पद्धतीत म्हणजे काय म्हणणार की आपण जेवढे कमी हॅशटॅग वापरणार तेवढा आपल्या व्हिडिओला बूस्ट मिळणार. ठीक आहे, हे एक म्हणजे माझं ब्रीदवाक्य असं समजत तरी चालेल तुम्ही. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मग आपण जेवढे कमी वापरणार तेवढा आपल्या व्हिडिओला फायदा होणार आहे. आणि जी लोक आहेत ते खूप हॅशटॅग वापरतात. आता बघा, सिंपल गोष्ट म्हणजे काय, यूट्यूबने कुठेही सांगितलेलं नाही आहे. ते काय म्हणतं यूट्यूब की तुम्ही जास्तीत जास्त म्हणा, कमीत कमी म्हणा, तुम्ही 40 किंवा 50 हॅशटॅग वापरू शकता. तुम्ही 40 किंवा 50 हॅशटॅग वापरू शकता, पण आपण एवढा वापरण्याची काहीही गरज नाही आहे. आपण कमीत कमी किंवा जास्तीत जास्त म्हणा, आपण 5-6 हॅशटॅग वापरले पाहिजे. आपण जेवढे कमी हॅशटॅग वापरणार तेवढा आपला जो व्हिडिओ आहे त्याला बूस्ट मिळणार आहे, म्हणजेच तो योग्य ऑडियन्सपर्यंत पोचला जाणार आहे. ही झाली पहिली गोष्ट. पहिली गोष्ट मी जसं म्हटलं की आहे माझं ब्रीदवाक्य म्हणा किंवा काही म्हणा, जसं सांगितल्याप्रमाणे की जेवढे कमी आपण हॅशटॅग वापरणार तेवढा आपल्या व्हिडिओला बूस्ट जास्त मिळणार आहे. ठीक आहे, हे तुम्हाला पहिली गोष्ट समजली. आता दुसरी गोष्ट म्हणजे काय येणार आहे बघा. दुसरी गोष्ट म्हणजे आता हॅशटॅग आपण कसे वापरले पाहिजेत. आता जसं आपण तुम्ही जर समजा कॉमेडी व्हिडिओज बनवता, जसं मीच आहे कॉमेडी शॉर्ट्स बनवते. आता ही एक माझी कॅटेगरी झाली. सगळ्यात पहिलं महत्त्वाचं म्हणजे तुमची कॅटेगरी तुम्ही समजून घ्यायची आहे की तुमची कोणत्या कॅटेगरीमध्ये बनवता. कॉमेडी बनवता, कुकिंगचं बनवता, किंवा गेमिंगचं बनवता, किंवा तुम्ही ब्लॉगर आहात. या कोणत्याही कॅटेगरीमधलं तुम्ही शॉर्ट्स किंवा व्हिडिओ बनवत असाल, त्याच कॅटेगरी रिलेटेड जर तुम्ही हॅशटॅग वापरले तर ते योग्य आपल्या ऑडियन्सपर्यंत ते जे आपले व्हिडिओ आहेत ते पोचतात, आणि त्याने आपल्या व्हिडिओला बूस्टसुद्धा मिळतं. म्हणून आपण आधी सगळ्यात पहिला आपण आपली कॅटेगरी ओळखायची आहे, आणि त्यानुसारच आपण हॅशटॅगसुद्धा वापरायचे आहेत. आपण जेवढे त्याच कॅटेगरीचे हॅशटॅग वापरलं तर आपल्या व्हिडिओ त्या योग्य ऑडियन्सपर्यंत पोचणार आहे, व्हायरल होणार आहे, आणि व्ह्यूजसुद्धा मिळणार आहे. आणि जर तुम्ही वेगळेच कोणतेही आपण जे नेहमीचे आहेत ते हॅशटॅग जर तुम्ही वापरलात तर त्याने काय होणार आहे, आपला जो व्हिडिओ आहे तो डाऊन होत जाणार आहे. डाऊन होत गेल्यामुळे आपल्या नाही व्हिडिओला व्ह्यूज येणार आहे, नाही तो व्हायरल होणार आहे. त्यामुळे आपण योग्य रीतीनेच हॅशटॅग वापरले पाहिजे. आणि जसं तुम्हाला माहिती आहे की आजकाल तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजकाल यूट्यूबवरती नवनवीन आपल्या कॅटेगरीचे व्हिडिओज येतात. तर ते जे व्हिडिओ असतात बनवणारे क्रिएटर्स, त्यांनी ते सुद्धा नवनवीन किंवा ट्रेंडिंग असे हॅशटॅग वापरतात त्यांच्या व्हिडिओच्या इथे. तर तुम्हीसुद्धा त्यांचे जरी कॉपी पेस्ट केले
म्हणजे त्यांचे जरी तुम्ही वापरलेत ट्रेंडिंग हॅशटॅग, व्हायरल हॅशटॅग, ते जरी तुम्ही वापरले तुमच्या व्हिडिओमध्ये तरीसुद्धा तुमचा तो जो व्हिडिओ आहे तो व्हायरल व्हायला मदत होते आणि योग्य ऑडियन्सपर्यंत पोहोचलं जातं. ही झाली तिसरी गोष्ट. आणि आता चौथी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे जसं की भरपूर क्रिएटर्सला किंवा जे नवीन आहेत त्या लोकांना माहिती नसतं की हॅशटॅग कुठे वापरला जातो. तर मी चौथी गोष्ट म्हणजे हॅशटॅग कुठे वापरला जातो, तर आपला जो डिस्क्रिप्शन आहे त्या डिस्क्रिप्शनमध्येच आपण आपला हॅशटॅग वापरला जातो. ज्या कॅटेगरीतले आपण आहोत त्याच कॅटेगरीमधले जर आपण हॅशटॅग वापरले तर ते कुठे वापरायचे, आपलं डिस्क्रिप्शन जो आहे तिथे आपण ते हॅशटॅग आपण वापरले पाहिजे. त्याने काय होतं की आपला व्हिडिओ व्हायरल होतो, बूस्ट मिळतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही तुमच्या चॅनेलच्या नावाने जर हॅशटॅग बनवला तरीही तुमचा जो ब्रँड आहे तो एक बनला जातो, तुमच्या नावाचा किंवा तुमच्या चॅनलचा एक ब्रँड बनला जातो. त्यामुळे तो न विसरता जेवढे हॅशटॅग तुम्ही लावा 4 किंवा 5 मी सांगितल्याप्रमाणे, आणि त्याच्या खाली जर तुम्ही तुमच्या चॅनलचा हॅशटॅग बनवून लावला तर तुमच्या नावाचा तो एक ब्रँड बनला जातो यूट्यूबमध्ये. आणि एक पोझिशनसुद्धा तुमच्या चॅनेलला त्या ठिकाणी मिळायला मदत होते. त्यामुळे तुम्ही तुमच्या नावाचा हॅशटॅग बनवायला विसरायचा नाही. आणि मग तो यूट्यूबचंच अल्गोरिदम आहे, त्या अल्गोरिदममध्ये आपल्या चॅनलचं एक पोझिशन निर्माण होते. आणि मग यूट्यूब काय करतं की चॅनल मग आपलं आहे तो जास्तीत जास्त बूस्ट करतो आणि व्हायरल पण करतो. तुमचा चॅनल पण जर सर्चिंगमध्ये यायला सुरुवात होतो. म्हणजे ते आपल्या चॅनलचं जर आपण हॅशटॅग बनवलं तर आपल्या चॅनलसुद्धा सर्चिंगमध्ये यायला लागतो. आणि मग मी तुम्हाला काही हॅशटॅग आता सांगणार आहे. चला, तर ती वेळ आलेली आहे हॅशटॅग सांगायची. हे तुम्ही म्हणजे आता मी सांगणार आहे ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या, पेन घ्या, बुक घ्या किंवा काही घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा. हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि आजचपासून तुम्ही हे जे मी हॅशटॅग सांगणार आहे ते वापरायला सुरुवात करा तुमच्या शॉर्ट्समध्ये. आणि तुम्हाला सुद्धा या हॅशटॅगचा उपयोग होईल किंवा जास्तीत जास्त मदत होईल. आणि जर मदत झाली, उपयोग झाली तर नक्कीच मला कमेंट करून सांगायला विसरू नका. ठीक आहे, तर चला, सगळ्यात पहिला हॅशटॅग आहे तो आहे म्हणजे हॅशटॅग शॉर्ट्स क्रिएटर इंडिया. ठीक आहे, शॉर्ट्स क्रिएटर इंडिया. नंतर दुसरा आहे नेक्स्ट क्रिएटर. नंतर तिसरा आहे हॅशटॅग डेली शॉर्ट्स व्हिडिओ. आणि चौथा आहे क्रिएटर ग्रोथ थंब. चौथा आहे क्रिएटर ग्रोथ थंब. आणि पाचवा आहे शॉर्ट्स कन्स्टन्सी. शॉर्ट्स कन्स्टन्सी म्हणजे आपण सातत्य राहायला पाहिजे. ठीक आहे, हे आहेत जे मी तुम्हाला आता हॅशटॅग जे सांगितले आहेत, माहिती सांगितली आहे. तुम्ही तुमच्या शॉर्ट्स व्हिडिओमध्येच हॅशटॅग लावायचा आहे, ना की लाँग व्हिडिओमध्ये. कारण लाँग व्हिडिओमध्ये याचा उपयोग होणार नाही. हे हॅशटॅग आहे ते शॉर्ट्स व्हिडिओसाठी आहे. ठीक आहे, आय होप तुम्हाला ह्या सगळ्या हॅशटॅगचा उपयोग होईलच आणि ते तुम्ही वापरायला तुमच्या आजपासूनच व्हिडिओमध्ये चालू कराल. ठीक आहे, तुम्हाला हा व्हिडिओ आजचा कसा वाटला, तुम्हाला उपयोगी होणार आहे ते हॅशटॅग तुम्ही वापरून बघा आजपासूनच तुमच्या व्हिडिओला. आणि कसा वाटला मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये. अजून तुम्हाला ह्याबद्दल काही माहिती हवी असेल तेही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना ह्या सगळ्या गोष्टीचा उपयोग होईल.